आज मोजे दुधाळवाडी येथे आपण कृषी विभागाच्या विस्तार कार्यक्रमांतर्गत शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञानाची माहिती आणि शेतकऱ्यांचं शेतीमधलं उत्पादन वाढवण्यासाठी आणि उत्पादनाचा खर्च कमी होऊन त्यांचं जीवनमान सुधारण्यासाठी जो प्रयत्न करतो त्या अनुषंगाने आपण सगळेजण इथं जमलो होतो आणि आपण आत्ताच लाटे साहेबांचा याच्या संदर्भातलं मनोगत ऐकलंय की त्यांनी त्यांच्या मनोगतामध्ये त्यांना या यांत्रिकरणाचा काय फायदा झालाय आणि इतरही शेतकऱ्यांनी त्याचा कशा प्रकारे उपयोग करून घ्यावा या संदर्भात त्यांनी त्यांच्या अनुभवातूनच आपल्याला सांगितलेलं आहे। आणि जुन्या पारंपरिक शेतीचे काही फायदे काही तोटे, परंतु आता आपण तंत्रज्ञानाच्या युगात असताना लेबरची उपलब्धता आणि बाकीच्या गोष्टी आहेत, उत्पादनाचा खर्च कमी करण्यासाठीच आपल्याला प्रयत्न केले पाहिजे। कारण उत्पादकता वाढवणं आणि यामध्ये आपला बराचसा जरी हे जात असेल तरी खर्च कमी केला तर यांनी सांगितलं की 3-4 किलो बियाणं माझं खर्च कमी लागतं, तिथूनच खर्चाची बचत व्हायला सुरुवात होती आपली। तर मध्ये पेरणी करताना पुन्हा लेबरच्या माध्यमातून करायची त्याला येणारा खर्च आणि ओव्हरऑल सगळ्या ज्या गोष्टी आहेत 2 झाडामधलं अंतर किंवा त्याच्यानंतर राहणारा ओलावा किंवा परत बाकीची जी त्यातली मेहनत करायची आहे त्याच्यासाठी सुद्धा सुटेबल सर्व गोष्टी याच्या माध्यमातून होतात आणि फवारणी सुद्धा नंतरच्या टप्प्यातली करावी लागली नाही असं त्यांच्या अनुभवातून त्यांनी सांगितलेलं आहे। तर ह्या सगळ्या गोष्टीचा फायदा 100% सगळ्या शेतकऱ्यांना याच्यामधून होतोय। आपल्या आजच्या या भेटीच्या माध्यमातून दुधाळवाडी आणि इथल्या परिसरातल्या सर्व शेतकऱ्यांना आपलं आव्हान आहे, विनंती आहे की आपण अशा तंत्रज्ञानाचा वापर केल्यास आपलं शेतीमधलं जे उत्पादन आहे, उत्पादकता आणि ओव्हरऑल सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला 100% मदतच होणार आहे। या कामी कृषी विभाग असतील, गावातले सरपंच असतील किंवा या सर्व मंडळींचा चांगला इथला सहभाग आहे। असा सहभाग इतर गावातल्या सुद्धा शेतकऱ्यांनी घेतला पाहिजे आणि या शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून आपलं जीवन समृद्ध होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे।